वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 174 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार केलेला आहे। आज आपण 175 क्रमांकाच्या ओवीच्या समोरचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्म का करावं याचं कारण सांगताना स्वतःचं आणि आत्मज्ञानाला उपलब्ध झालेल्या महापुरुषांचं उदाहरण देत आहेत आणि लोकांच्या हिताकरता, लोकसंस्था जपण्याकरता आत्मज्ञान प्राप्त झालेल्या, सर्व अभिलाषा संपलेल्या, सर्व क्रियेचा भाव संपलेल्या लोकांनी सुद्धा लोकांच्या हितासाठी निष्कर्म्य भाव असूनही कर्म करून दाखवावं, अशा प्रकारचं वर्णन इथं माऊली करताना दिसत आहेत। तेच वर्णन पुढं करताना माऊली म्हणतायत, तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू अंगी वाजैल ना। अर्थात सिद्ध पुरुष लोकसंग्रहार्थ कर्म करीत असला तरी तो कर्मबंध त्याला बाधू शकत नाही। एक शंका अशी येऊ शकते की कर्माची कोणतीही आवश्यकता नसताना, निष्कर्म्य भाव प्राप्त झालेला असताना, इंद्रिय निग्रह झालेला असताना, आत्मस्थिती प्राप्त झालेली असताना, केवळ लोकसंग्रहासाठी, लोकसंस्था जिवंत राहावी यासाठी जर महापुरुषानं कर्म केलं, आत्मज्ञानी पुरुषानं कर्म केलं, तर त्याला कर्माची बाधा होऊ शकते का? कारण तो कर्म लोकांच्या हिताकरता करतोय, पण लोकांच्या हिताकरता जरी तो कर्म करत असला तरी त्या कर्मामध्ये तर विकार आहेत। कर्म विकारयुक्त, दोषयुक्त, पापयुक्त आहेत। कर्म करणाऱ्याची भावना थोडी जरी विचलित झाली तर हे कर्म चांगल्या चांगल्यांना अधपतित करतात। मग असं असताना लोकांच्या हितासाठी एखादा आत्मज्ञानी पुरुष कर्म करायला गेला तर त्याला कर्माची बाधा होईल का, अशी एक सामान्याच्या मनामध्ये शंका येऊ शकते। त्या शंकेचं उत्तर माऊलींनी या ओवीमध्ये दिलंय। माऊली सांगतायत, तया लोकसंग्रहा लागी, लोकसंग्रहासाठी, लोकसंस्थेसाठी, वर्णाश्रम धर्म रक्षणाकरता असा इथं तो शब्द आलेला आहे, परंतु माऊलींनी वापरलेला शब्द आहे लोकसंग्रहा लागी। लोक जो संग्रह आहे, लोकांचा जो समूह आहे, तो समूह या वर्णव्यवस्थेनं बांधला गेलेला आहे असं इथं अर्थ सुचवणाऱ्यांना म्हणायचंय। पण ही वर्णव्यवस्था कोणती? तर आपण त्याचं मागं अनेकदा चिंतन केलेलं आहे। ती वर्णव्यवस्था म्हणजे स्वभाव व्यवस्था। या जगामध्ये 4 प्रकारच्या स्वभावाची माणसं जगतात आणि या 4 प्रकारच्या स्वभावाच्या लोकांशिवाय हे जग चालू शकणार नाही। आणि हे 4ही स्वभाव एकमेकांना पूरक आहेत। केवळ एकाच स्वभावाचा समाज जर अस्तित्वात आला तर हा समाज जगू शकणार नाही, टिकू शकणार नाही। या 4 पैकी एकही वृत्तीचा माणूस नसेल, ब्राह्मण वृत्ती, क्षत्रिय वृत्ती, शूद्र वृत्ती, वैश्य वृत्ती, यातल्या एकाही वृत्तीचा अभाव जर समाजामध्ये झाला तर समाजाचं अस्तित्वच धोक्यात येईल। म्हणून या 4ही वृत्ती गरजेच्या आहेत आणि या 4ही वृत्तीच्या संग्रहासाठी, 4ही वृत्तीच्या रक्षणासाठी, अर्थात या 4ही वृत्तीच्या लोकांच्या संग्रहासाठी, लोकांच्या रक्षणासाठी, अर्थात समाजाच्या रक्षणासाठी, या अर्थानं इथल्या लोकसंग्रहा लागी या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे। वर्णाश्रम धर्म म्हटलं की जाती व्यवस्था किंवा वर्ण व्यवस्था त्याच्या रक्षणाकरता महापुरुषानं कर्म करायचंय असं माऊलींना म्हणायचं नाही। जर माऊलींना तसं म्हणायचं असतं तर माऊलींनी आपल्या आचार आणि विचारामध्ये वर्णव्यवस्थेचं थेटपणे समर्थन केलं असतं। पण माऊलींनी धर्मक्षेत्रामध्ये, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था यांचा पूर्णपणे निषेध केलेला आहे।
वेळोवेळी केलेला आहे, वेगवेगळ्या वेळी केलेला आहे. पुढेही आपण ते बघणार आहोत. स्वतः ज्ञानोबारायांचा जो जीवन संघर्ष आहे तो स्वतः त्यांचा जीवन संघर्ष प्रचलित प्रस्थापित जी वर्ण व्यवस्था होती तिच्या विरोधात माऊलींचा संघर्ष आहे. म्हणून माऊली जेव्हा वर्णव्यवस्था म्हणतात, माऊली जेव्हा वर्णांचं वर्णन करतात, तेव्हा माऊलींना वंशानं जन्मानं मिळणाऱ्या वर्णव्यवस्थेचं सूचन करायचं नाही. परमात्म्यानं, प्रकृतीनं, ईश्वरानं, नियंत्यानं बनवलेल्या वर्णांचं म्हणजे स्वभावांचं, आणि तो स्वभाव कोणत्याही जातीत कोणत्याही धर्मात असू शकतो. म्हणून माऊलींचं जे म्हणणं आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे म्हणणं आहे ते वृत्तीच्या निगडीत आहे. वृत्ती या अर्थानं वर्णाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं त्याच अर्थानं आपल्याला माऊलींच्या वर्णव्यवस्थेच्या संदर्भात केलेल्या विवेचनाचा संदर्भ लक्षात घ्यायचा आहे. म्हणून तया लोकसंग्रहा लागी असं जेव्हा माऊली म्हणतायत, तेव्हा या चारही वृत्तीचा समाज जिथं एकत्र येतो त्या समाजाच्या रक्षणासाठी, त्या समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा यासाठी. कारण ब्रह्मलीन पुरुष, आत्मलीन पुरुष हा ब्राह्मणही असू शकतो, स्वभावानं क्षत्रिय असू शकतो, तो स्वभावानं वैश्यही असू शकतो, आणि तो स्वभावानं शूद्रही असू शकतो. आत्मज्ञानी पुरुष या चारपैकी कोणत्याही वृत्तीचा असू शकतो. आणि म्हणून आत्मज्ञानी पुरुषांनी जेव्हा जगाच्या समोर आदर्श निर्माण केला तेव्हा या त्या चारपैकी एका वृत्तीचा आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. ब्राह्मण वृत्ती डोळ्यासमोर ठेवून मोक्षपदाला प्राप्त झालेले आद्य गुरु शंकराचार्यांसारखे, ज्ञानोबारायांसारखे अनेक लोकांची नावं घेता येतील. क्षत्रिय धर्माला आदर्श मानून या मार्गातून पदवीला पोहोचलेले जनक राजांसारख्यांची उदाहरणं घेता येतील आपल्याला, विश्वामित्रासारख्याची उदाहरणं घेता येतील. ब्राह्मण वंशात जन्माला येऊनही राजा परशुराम यांनी क्षत्रिय धर्म स्वीकारला आणि त्याचा आदर्श जगासमोर निर्माण केला. म्हणून क्षत्रिय या वृत्तीचं आचरण करून, स्वीकार करूनही अनेक जण मोक्षपंथाला पोहोचलेत, आत्मज्ञानी अवस्थेला पोहोचलेत. वैश्य अवस्थेतही अनेक जण त्या अवस्थेला पोहोचलेत. सावतामाळी असतील किंवा आमचे तुकोबाराय असतील, अनेक उदाहरणं याही दृष्टीनं देता येतील. या संतांचा जो स्वभाव होता तो वैश्य वर्णातून आलेला होता, काहींचा क्षुद्र वर्णातून आलेला होता, जे स्वभावानं सेवाधर्मी आहेत. आणि मी तर नेहमी म्हणतो की संतांचा जो स्वभाव आहे तो सेवेचा स्वभाव आहे. संतांचा जो स्वभाव आहे तो शूद्र स्वभावाच्या जवळ जाणार आहे. आणि म्हणून आपण या चारही वर्णामध्ये कोणताही भेद मानायचा नाहीये. जितका ब्राह्मण श्रेष्ठ आहे तितकाच क्षुद्र सुद्धा श्रेष्ठ आहे, तितकाच वैश्य आणि तितकाच क्षत्रिय सुद्धा. त्यांच्यामध्ये भेदाभेद करणं म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये भेदाभेद करण्यासारखं आहे, आकाशामध्ये भेदाभेद करण्यासारखं आहे, सूर्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भेद करण्यासारखा आहे. या चारही वृत्ती निसर्गाच्या, परमात्म्याच्या दृष्टीनं सारख्या आहेत, पण या चार वृत्ती वेगवेगळ्या आहेत एवढं मात्र नक्की. या चार वृत्तीच्या लोकांचा संग्रह करणं, त्यांचं संरक्षण करणं, त्यांना त्यांच्या मार्गामध्ये गुंतून राहण्यासाठी एक आदर्श रूप निर्माण करणं, याच्यासाठी वर्तता कर्मसंगी असा जो आत्मज्ञानी पुरुष आहे तो लोकसंग्रहासाठी जरी कर्मसंगी वर्तत असला, कर्माच्या संगतीत राहत असला, कर्म स्वीकारत असला, तरी तो कर्मबंधू अंगी वाजैल ना, त्याला कर्मबंधन, कर्मापासून प्राप्त होणारं बंधन, कर्माचे प्राप्त होणारे विकार वाजैल ना शब्दाचा अर्थ आहे बाधणार नाहीत, आदळणार नाहीत, स्पर्श करणार नाहीत, त्याच्या जवळही येणार नाहीत. जैसी बहुरूपियाची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी, परी लोक संपादनी तैशीच करीती. माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत दिलाय. माऊलींच्या स्वभावाप्रमाणे अतिशय सुंदर, समर्पक आणि 13व्या शतकातल्या समाज व्यवस्थेमध्ये प्रामुख्यानं घडून येणारं एक महत्त्वाचं उदाहरण माऊलींनी दिले. ते उदाहरण म्हणजे बहुरूपियाचं उदाहरण. त्याला आपण बहुरूपी म्हणतो. आता तो प्रकार खूप कमी झालेला आपल्याला दिसतो. तुम्ही कधी बहुरूपी बघितला असेल? जे ऐकायला बसलेत त्यातल्या अनेकांना बहुरूपी दिसले असतील. मी अनेकदा बहुरूप्यांना भेटलो.
ते बहुरूपी तसे कोणीच नसतात. ना कोणती नोकरी ना कोणता व्यवसाय. त्यांचा व्यवसायच बहुरूपी हा असतो. ते कधी पोलिसाच्या पोशाखात तुम्हाला भेटतील, कधी एखाद्या साधूच्या पोशाखात भेटतील, कधी कोणत्याही म्हणजे डॉक्टरच्याही पोशाखात भेटू शकतात, शिक्षकाच्या पेशात भेटू शकतात. कोणताही एक पोशाख ते धारण करून असतात आणि ते लोकांमध्ये जातात, लोकांमध्ये बोलतात आणि नंतर हळूहळू चर्चा केल्यावर, संवाद झाल्यावर ते सांगतात की मी बहुरूपी आहे. हे बहुरूप्याचं उदाहरण अनेकदा तुम्ही अलीकडच्या काळात बघितलं असेल. जुन्या काळातले बहुरूपी वेगळे होते. कधी कधी पुरुष स्त्रियांचा सोंग घ्यायचे, स्त्रिया पुरुषांचं सोंग घ्यायचे. प्रामुख्यानं स्त्रिया पुरुषांचं सोंग हा खूप कमी प्रकार, पण पुरुष प्रामुख्यानं स्त्रियांचं सोंग घ्यायचे. जैसी बहुरूपियांची रावो राणी. बहुरूपी ज्याप्रमाणे राजा राणीचं सोंग घेतात, तर ते बहुरूपी जे आहेत ते वेगवेगळी सोंग घेत असतात. राजा राणीचं सोंग बहुरूपी घ्यायचे. त्या काळामध्ये राज्यव्यवस्था होती म्हणून. आता पोलीस असतील, डॉक्टर असतील, प्राध्यापक असतील किंवा शिक्षक असतील, त्यांचा पोशाख ते धारण करतात. पण जुन्या काळामध्ये राजा राणीचा पोशाख बहुरूपी प्रामुख्यानं धारण करायचे. मग त्यांनी धारण केलेला जो बहुरूपीचा राजा राणीचा पोशाख आहे, त्यांनी पोशाख किंवा वस्त्र जरी स्त्री पुरुषांची धारण केलेली असली किंवा राजा राणीचा पोशाख जरी धारण केला असला, तरी त्यांच्या मनामध्ये स्त्री पुरुष हा भाव नसतो. हे माऊलीने उदाहरण दिले. अगदी आजच्या काळाचं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा नट किंवा नटी नाटकात किंवा चित्रपटात किंवा मालिकेत राजा राणीचं पात्र वटवतायत, राजा राणीचं पात्र ते साकारतायत. बघणाऱ्याला वाटतं की हा राजा आहे, ही राणी आहे आणि ते त्याच प्रकारचं वर्तन त्या पडद्यावर करत असतात. कोणत्याही प्रकारची जाणीव होऊ देत नाहीत की मी राजा नाही किंवा मी राणी नाही. ते पात्र जिथपर्यंत ते साकारतायत, स्क्रीन असो किंवा नाटक चालू असो, ते पूर्णपणे त्या पात्रामध्ये गुंतलेले असतात. तेवढ्या वेळापुरतं ते लोकांना भासवतात की मी राजा, आम्ही राजा राणी आहोत. पण एकदा तो चित्रपट संपला, ते नाटक संपलं किंवा ती मालिका संपली आणि नंतर ते तुम्हाला पडद्याच्या मागं भेटले, रंगमंचाच्या खाली भेटले, तर ते तुम्हाला राजा राणी असल्याचं कोणतंही भास होऊ देणार नाहीत. का? तर ते राजा राणीचं जे सोंग करत होते ते कशासाठी करत होते, तर लोकसंपादनी, लोकांच्या मनोरंजनासाठी ते सोंग ते करत होते. ते पात्र ते वटवत होते, तो अभिनय ते करत होते. परी लोकसंपादनी तैशीच करती. अगदी नट किंवा नटी लोकांच्या मनोरंजनासाठी जसं स्त्री पुरुषांचं किंवा वेगवेगळी पात्र वटवतात, त्या पात्राप्रमाणे वागतात. पण प्रत्यक्षात आतमध्ये मात्र त्यांना जाणीव असते की यातला मी कुणीही नाही. अगदी त्या भावनेनं नैष्कर्मी असलेला, आत्मज्ञानी असलेला पुरुष कर्म करतो. कर्म करताना तो दिसतो. बाहेरच्यांना वाटतं की हा निष्ठेनं कर्म करतोय, पण त्याचं अंतःकरण पूर्णपणे आत्मनिष्ठतेवर एकाग्र झालेलं असतं. त्याला आतून जाणीव असते की मी हा अजिबात नाही, हे मी जगासाठी करतोय. तो जे करतोय ते करण्यामागं त्याची कोणती अपेक्षा नाही, काही मिळावं म्हणून तो ते करत नाही. ते तो करतो केवळ ईश्वराची प्रकृतीची इच्छा म्हणून, आणि म्हणून त्याला कर्माचा विकार बाधत नाही. कारण कर्म विकार तेव्हाच बाधतो जेव्हा कर्म करणाऱ्यामध्ये मी येतो. कर्म करणाऱ्यामध्ये जेव्हा इच्छा, वासना, आकांक्षा येतात तेव्हाच कर्माचे विकार बाधतात. आणि ज्याच्या अंतःकरणात वासनाच नाही, इच्छाच नाही, जो निष्कामतेला पोहोचलाय, जो आत्मनिष्ठ आहे, त्याला कर्माची बाधा होत नाही असं माऊली सांगतायत. पुढं भगवंत काय म्हणतात बघूया. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. अर्थात प्रकृतीच्या गुणांनी केली जाणारी सर्व कर्मे मीच करीत आहे असे अहंकाराच्या योगाने मोहित चित्त झालेला पुरुष मानतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं म्हणणं थोडंसं संवेदनशीलपणे समजून घेऊयात. भगवंताचं असं म्हणणं आहे की कर्म जे आहे ते प्रकृतीच्या गुणांनी केली जातात.
प्रकृती कर्म करते, प्रकृती कर्म प्रभावित करते, पण ती सगळी कर्म मीच करतोय असं मोहित झालेला अहंकारी पुरुष मानतो. हा विषय आपण अनुभवातून समजून घेऊयात. कारण भगवंत म्हणतायत म्हणजे ते विनाकारण नाही, पुरावा आहे त्याच्यासाठी, आपल्या सगळ्यांचा पुरावा आहे. खूप छोटी छोटी उदाहरण देऊन थोडंसं स्पष्ट करू आणि मग माऊलींच्या ओव्यांकडे जाऊ. भगवंताला काय म्हणायचंय ते आधी नीट समजून घेऊ. तुम्ही आहोत, मी आहोत, आपल्या काही आवडीनिवडी आहेत, प्रत्येकाच्या आवडीनिवडी आहेत. आठवून बघा आपल्या आवडीनिवडी काय आहेत. प्रत्येकाला काहीतरी खायला आवडतं. प्रत्येकाचा आपल्या आयुष्यातला सगळ्यात जास्त आवडता पदार्थ आहे. कोणताही पदार्थ असो, सगळ्यांना आपापला आवडीचा पदार्थ आठवला असेल, आठवा. आठवल्यावर पुढचा माझा प्रश्न असा आहे की तोच पदार्थ तुम्हाला का आवडतो? दुसरा पदार्थ का आवडत नाही? किंवा दुसरा पदार्थ तितका का आवडत नाही? आणि तो पदार्थ तुम्हालाच का आवडतो? तुमच्या घरात इतरांना तो पदार्थ आवडत नाही, तुमच्या घराण्यातल्या एखाद्यालाही तो पदार्थ आवडत नाही. मुलाला एखादा पदार्थ आवडतो तर तो बापाला आवडत नाही, आईला आवडत नाही, इतरांना आवडत नाही, पण त्यालाच तो पदार्थ आवडतो. आमच्या खेडेगावामध्ये नागदिवे नावाचा एक प्रकार आहे मराठवाड्यामध्ये. नागदिवे, तर त्याची कारणं मला तितकी माहीत नाहीत, पण वर्षातून एकदा तो दिवस येतो. आमच्या घरामध्ये आमची आई करायची. तर आम्ही 4 भावंड आणि चौघे जण आम्ही 4 स्वभावाचे आधीपासूनच. तर आमच्या चौघांच्या आवडी होत्या. आता मला बाकीच्या 3घांच्या आवडी तेवढ्या आठवत नाहीत, पण एकाला जिलेबी आवडायची, मला खोबर लाडू आवडायचा, एकाला पेढा आवडायचा, असं काहीतरी. मग वर्षातून एक दिवस आमची आई बाजारातून ते 4 गोड पदार्थ आणायचे. ते आधी देवापुढं ठेवायचे आणि ते पदार्थ आम्हाला दुसऱ्या दिवशी पोटभर खायला द्यायचे. म्हणजे खा किती. आम्हाला तो दिवस खूप महत्त्वाचा वाटायचा. आताही घरात नागदिवे केले जातात, पण बालपणामध्ये तो पदार्थ खाण्याची जी आवड होती ती आता राहिली नाही, आवडी बदलल्या, पण आवड होती. एकाच घरातले 4 भावंड, त्याच्यामध्ये वडील आई, त्यांच्याही आवडीचे पदार्थ त्याच्यामध्ये असायचे. का ते पदार्थ आवडीचे असायचे? तर वर्षातून किमान एक दिवस तरी मनात जो पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो तो खाल्ला पाहिजे, एवढा मी त्यातून घेतलेला अर्थ आहे. बाकी त्याची कारण मीमांसा मला करायची नाही, पण सगळ्यांना वेगवेगळे पदार्थ आवडतात. माझा प्रश्न आहे की प्रत्येकाला जो पदार्थ आवडतो तोच आपल्याला का आवडत असेल? त्याचं कारण तुम्ही खोलात गेलात तर आजचं विज्ञान सांगतं तुम्हाला की प्रत्येकाचं जे शरीर आहे त्या शरीराचा काही एक स्वभाव आहे. बायोलॉजिकली म्हणतोय मी, सेंद्रिय दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या काही एक त्याची आवड आहे. शरीराला काही एका सत्वांची, तत्वांची, प्रथिने म्हणा, प्रोटीन्स म्हणा, काय जे असेल ते त्यांची गरज असते आणि त्यांची गरज असल्यामुळंच त्या पदार्थाची आवड निर्माण होते. एखाद्या व्यक्तीला एखादा पदार्थ आवडतो याचा अर्थ त्या पदार्थाची त्याच्या शरीराला गरज आहे. आयुर्वेदामध्येही जे खोलात शिरलेली लोक आहेत ते सुद्धा या गोष्टीचं समर्थन करतील की शरीराचा स्वभाव असतो, शरीर स्वाभाविकपणे आपल्याला जे लागतं ते घ्यायचा प्रयत्न करतं. बाकीच्या गोष्टी सोडा. तहान लागलं की शरीर सांगतं मला पाणी पाहिजे, भूक लागली की शरीर सांगतं मला जेवण पाहिजे. पण जेवण करताना सुद्धा डायबिटीज झालेला जो माणूस आहे त्याला गोड पदार्थ आवडतच नाहीत. त्याला बघितलं की त्याच्याकडे तिडीक निर्माण होते. तुम्हाला ज्या प्रकारचा आजार आहे तो आजार ज्याच्यामुळं होतो ते पदार्थ शरीर स्वभावतः टाकतं. तुम्ही शरीराकडे जर संवेदनशीलपणे बघत नसाल तर मग मात्र शरीर नको म्हणत असतानाही तुम्ही ते पदार्थ खाऊ शकता, खाता, आणि तिथंच तुमचा घात होतो. डॉक्टर सुद्धा सांगतात, पथ्य सांगतात. म्हणजे काय सांगतात? तुम्हाला कळलं नाहीये तुमच्या शरीराला काय हवंय काय नाही, म्हणून डॉक्टरकडे जायची वेळ आली. पण शरीर स्वतः आपलं डॉक्टर आहे. तुम्हाला आजार झाला, तुम्ही कोणत्याच डॉक्टरकडे जरी नाही गेलात तरीही तुमचं शरीर तुमचा आजार बरा करतं. का तर शरीरामध्ये प्रतिजैविक असतात, ते डॉक्टरचं काम करतात.
आपल्या शरीरामध्ये प्राकृतिकदृष्ट्या, नैसर्गिक आणि स्वाभाविकदृष्ट्या सगळं काही चालतं. तुम्ही डॉक्टरकडे नाही गेलात तरी चालेल, तुम्ही कुण्या शाळेत जरी नाही गेलात तरी तुमचं शरीर, तुमची प्रकृती तुम्हाला शिकवते. निसर्गानं, प्रकृतीनं या सगळ्या सोयी करून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्हाला जो पदार्थ आवडतो तोच पदार्थ तुम्हाला का आवडतो, तर तिथं तुम्ही कारण नाहीये, प्रकृती कारण आहे. प्रकृती तुमच्याकडून ती आवड निर्माण करून घेते. करणारी प्रकृती आहे, पण तुम्ही मध्ये आडेता आणि तिथं मी म्हणता मला हा पदार्थ आवडतो. तुम्हाला जर तो पदार्थ आवडला असता तर तोच पदार्थ तुम्हाला का आवडतो याचं उत्तर तुम्हाला माहीत राहिलं असतं. त्याचं उत्तर तुम्हाला माहिती नाही. पण तुम्हाला आवडणारा पदार्थ आणि तुमचं सगळं शरीर तपासून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की शरीराला त्या पदार्थाची गरज वाटते, म्हणून तो पदार्थ तुम्हाला आवडतो. म्हणून आवड ही माझी आहे असं आपण म्हणतो, तो आपला गैरसमज आहे. आवड आपल्या शरीरातून प्रकृतीच पूर्ण करून घेत असते. शरीराच्या प्रकृतीची ती गरज आहे. म्हणून आवड आपली नाहीये, नावडही आपली नाहीये. मला हे आवडत नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रकृतीला आवडत नाहीये, ते शरीराच्या प्रकृतीला ते आवडत नाहीये. तुम्हाला विकार आवडतात म्हणजे ते तुम्हाला आवडत नाहीत. प्रकृतीनं तुमच्याकडून ती आवड नावड जोपासलेली आहे. तुम्ही निमित्त आहेत, करणारी सगळी प्रकृती आहे. जर तुम्ही परमात्मा मानत नसाल तर करणारी सगळी प्रकृती आहे. तुम्ही परमात्मा मानत असाल तर करणारा सर्व परमात्मा आहे. करणारा कोण आहे तर प्रकृती आणि परमात्मा दोघंही करणारे आहेत. पण तुम्ही परमात्मा मानत असाल तर परमात्माच सगळं करणार आहे, आणि तुम्ही परमात्मा मानत नसाल तर प्रकृतीच तुमच्याकडून सगळं करून घेते. भगवंत तेच सांगतात, प्रकृतीच्या गुणांनी ही सगळी कर्म घडत असतात. तुम्ही जे काही करता, तुमची स्वाभाविकता, तुम्हाला जे आवडतं, जे करावं वाटतं ते करावं वाटणं हा प्रकृतीचा स्वभाव आहे. प्रकृतीनं तुमच्यावर ते लादलेलं आहे, तुम्ही त्याला माझं म्हणता, इथंच दोष निर्माण होतो. आणि म्हणून ज्याचा तो अहंकार संपला, ज्याचं या शरीरावरचं आकर्षणच संपलं, तो पूर्णपणे त्या प्रकृतीच्या स्वाधीन झालेला असतो. तो स्वतःच मध्ये काही चालत नाही आणि म्हणून तो लिंपत नाही. पण जो अहंकारी आहे, मोहित झालेला आहे, त्याला मात्र प्रकृतीच्या सगळ्या गोष्टी माझ्याच आहेत असं वाटायला लागतं. माऊली याचं खूप सुंदर वर्णन करतायत, बघूयात. देखे पुढिलाचे ओझे, जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. अर्थात अर्जुना पहा की दुसऱ्याचे ओझे जर आपल्या मस्तकावर घेईल तर तो त्या भाराने का दडपला जाणार नाही, सांग बरे. दुसऱ्याचं ओझं आपण आपल्या अंगावर घेतलं. एक उदाहरण आठवलं. आमचं गाव तेलंगणाच्या बाउंड्रीवर आहे, म्हणजे किनाळा म्हणून आमचं गाव आहे. नरसी नायगावच्या जवळ, बिलोली तालुका, नांदेड जिल्हा. तर आमच्यापासून एक 30-40 किलोमीटरवर कर्नाटक बाउंड्री आणि तेवढीच साधारण किलोमीटरवर तेलंगणाची बाउंड्री. तर तेलंगणामध्ये तांदूळ स्वस्त मिळतो. तर मी नेहमी एक उदाहरण सांगायचो की तेलंगणामधून तांदूळ स्वस्त मिळतो म्हणून लोक तांदळाची तस्करी करायची, म्हणजे चोरून आणायची. तर एक माणसानं तांदूळ घेतले तिकडं आणि ते घेऊन महाराष्ट्रात यायला लागला. आणि महाराष्ट्रात येताना तिथं एक काय म्हणू आपण त्याला, सुरक्षा रक्षक वगैरे, पोलीस चौकी वगैरे तिथं असते. आणि ते चेक करतात की आंध्रातून आलेला महाराष्ट्रात माल कसा आलाय, किती आलाय वगैरे. थोडंफार तुम्ही नेऊ शकता पण मर्यादेच्या बाहेर नाही. तर एका माणसानं तेलंगणातून तांदळाचं पोथं आणलं आणि तो महाराष्ट्रात घेऊन येत होता. त्याला पोलिसांनी अडवलं. त्याला माहीत होतं की हे पोलीस आपल्याला अडवणार, म्हणून पोलीस चौकी आल्याबरोबर तांदळाचं पोतं जिथं त्याने ठेवलं होतं ते तांदळाचं पोतं तिथंच ठेवून तो पाठीमागं जाऊन बसला. त्याला वाटलं चौकशी वगैरे नाही झाली तर आपण घेऊन जाऊ तांदूळ. पण पोलीस आल्याबरोबर तो आधीच मागं जाऊन बसलेला होता. पोलीस आले, पोलीस चौकशी करायला लागले, हे तांदळाचं पोतं कुणाचं आहे, तांदळाचं पोतं कुणाचं आहे. त्या पोत्याजवळ एक माणूस बसला होता. त्याला वाटलं पोतं तर आपलं नाही,
पण पोत्याचा मालक बहुतेक पोतं इथं विसरून गेला असेल आणि त्याला माहित नाही पोलिस काय करतात वगैरे. तो त्यानं सांगितलं की म्हणे थोडा वेळ वाट बघितली, कोणी हो बोलतंय का, कोणीच हो बोललं नाही. मग हा बोलला, साहेब माझंच आहे म्हणे तांदळाचं पोतं, म्हणून तर मी जवळ बसलोय. त्या पोलिसांनी सांगितलं, नक्की तुझंच आहे म्हणे. हो माझंच आहे, पैसे देऊन घेतले. नक्की म्हणे, हो नक्की. ठीक आहे म्हणे, मग उतरा, पोतही आणि तुम्ही दोघंही उतरा. त्याला वाटलं काय स्पेशल गाडी करून महाराष्ट्रात आपल्या घरी सोडणार आहेत का काय. पोलिसांनी थेट त्याला जेलमध्ये टाकलं आणि तांदूळ जप्त करून घेतले. हे उदाहरण मी याकरता द्यायचो, जे आपलं नाही ते आपण आपलं मानलं की आपल्याला त्रास होणार नाही. त्याची घेता शिरी होईल दुरी निज पंथ. तू खबर आहे सांगता येत. जे आपलं नाही ते जर आपण घेतलं, वाहिल्या उद्वेग